नमस्कार मित्रांनो, राज्यातील 214 कारखाने हे उद्यापासून चालू होत आहेत। यासाठी ऊस तोडणी आता चालू झाली असून ऊस तोडी या प्रत्यक्ष फडात जाऊन ऊस तोडीला सुरुवात केलेली आहे। ऊसाला यावर्षी हमी भाव 3550 रुपये जाहीर केलेला असून राज्यातील बहुतांश कारखान्यांनी त्यांच्या कारखान्याचा FRP हा जाहीर केलेला आहे। पण 80 ते 90% कारखाने किंवा प्रायव्हेट कारखान्यांनी हे आपले दर जाहीर केलेले नाहीत। त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भाव किती मिळेल हे आता गुलदस्त्यातच असून शेतकरी FRP भाव हा जाहीर होण्याची वाट पाहत आहेत। पण प्रत्यक्षात आज ऊसाची तोडणी खऱ्या अर्थाने चालू झाली असल्यामुळे राज्यातील उद्या सर्वच साखर कारखाने हे पूर्ण ताकदीने चालू होतील असा अंदाज आहे। सध्या शेतात ओलावा असल्यामुळे सध्या तरी रस्त्याचे कडेचेच ऊस तोडणी चालू झाले असून 5 तारखेपर्यंत पाऊस सांगितल्यामुळे शेतकरी सध्या ऊस तोडीसाठी घाई करत नाही। त्यामुळे रस्त्याच्या कडेचेच फक्त ऊस सध्या तोडणी चालू असून राज्यातील बहुतांश कारखाने हे उद्या प्रत्यक्ष गाळपाला चालू करतील। यंदा सततच्या पावसाने सोयाबीन, उडीद, मूग, मका, कापूस यासारखी पिके वाया गेल्यामुळे सध्या शेतकऱ्याची ऊसावर सर्व आता येऊन ठेपले असल्यामुळे शेतकऱ्यांना आता ऊसाला तरी चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा आहे। पण सध्या तरी बऱ्याच कारखान्याकडून हा हमी भाव जाहीर केलेला नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत। पण येत्या 8 दिवसात सर्व कारखाने आपापले भाव जाहीर करतील आणि शेतकऱ्यांना दिलासा देतील अशी अपेक्षा आहे। यावर्षी ऊसाच्या FRP चे 2 तुकडे होणार असल्यामुळे पहिला हप्ता किती आणि दुसरा हप्ता किती याबाबत ही उत्सुकता शेतकऱ्याच्या मनात आहे। कारण राज्य शासनाच्या निर्णयानुसार या वर्षाच्या अखेरीस त्या कारखान्याची रिकव्हरी ठरणार आहे आणि त्याचा उतारा ठरवून मगच त्या कारखान्याचा हमीभाव जाहीर होणार आहे। पण प्रत्यक्षात पहिली उचल किती देणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष असणार आहे। तसे असले तरी बऱ्याच साखर कारखान्यांनी आपापले भाव जाहीर केलेले आहेत आणि शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे। पण अजून बरेच कारखाने असे आहेत की ज्यांनी भावच जाहीर केलेला नाही। त्यांच्या भावाची प्रतीक्षा हे शेतकरी करत आहेत आणि साखर कारखान्याने भाव जाहीर केल्यानंतर शेतकऱ्यांना असा अंदाज येतो की अंदाजे आपले उत्पन्न किती निघेल आणि यावर्षी या ऊसाचे किती पैसे होतील हा अंदाज शेतकऱ्यांना येत असतो। तसे शेतकरी काही कॅल्क्युलेशनही करत असतात। पण भावच जाहीर नसल्यामुळे तसा अंदाज काढणे सध्या शेतकऱ्यांना कठीण जात आहे। तरी येत्या 8 दिवसात सर्व साखर कारखाने पहिला हप्ता किती आणि मागील हप्ता किती हे जाहीर करतील अशी अपेक्षा धरूया। धन्यवाद।